मला खूप आनंद वाटत आहे आज रोजी तुमच्या समोर येऊन अशा भाषण करायला. कुठलाही गोष्टी चेंज करायच्या असेल, समाजाचा विचार बदल करावा लागेल. सो माझा एक किस्सा बोलतो, माझा 2 दिवसापूर्वीचा एक अनुभव बोलतो. मी ऑफिसला बसत होतो. जिल्हा परिषद बिल्डिंगमध्ये काम करणारी एक ताई, ते ताई म्हणजे 35 वर्षाचा होगा, 35 वयाचा होगा. त्याला नवरा नाही आहे, एक मुलगी आहे. मुलगी 10वीला पढाई करत आहे आणि त्याचा ताईचा पगार होगा 15,000 मॅक्सिमम. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहेत, परमनंट नाही आहे. 15,000 पगार होगा. ते मला सांगितले, साहेब काहीतरी करू शकतो का, माझा मुलीचा शिक्षणासाठी मला 40,000 रुपये प्रतिवर्ष त्या संस्थेला द्यायचं. म्हणजे प्रायव्हेट शाळामध्ये पाठवत आहेत, म्हणजे 40,000 रुपये मुलीच्या शिक्षणासाठी मला द्यायचं. सो मी विचार करत होतो, त्यांचा पगार आहे 15,000 रुपये, 15,000पेक्षा कमी. आणि दरवर्षी त्यांना किती मिळत होगा, 1,60,000 रुपये, 1,70,000 रुपये मॅक्सिमम. म्हणजे 1,70,000 रुपयेपैकी ते 40,000 रुपये त्याचं मुलीच्या शिक्षणासाठी द्यायला ते तयार आहेत आणि दिलेले पण आहेत. 9वीला दिलेलं होतं, आता 10वीला द्यायला त्यांच्याकडे तेवढं पैसा नसल्याने माझ्याकडे आले होतं. प्रिन्सिपलला बोलू शकतो का, प्राचार्याला बोलू शकतो का, काहीतरी कमी करून द्यायलासाठी. आता रवींद्र कर्वे साहेबांसोबत मी बोलत होतो. कर्वे साहेब सांगत होतं, मागील 2-3 वर्षामध्ये जवळपास 3,000 विद्यार्थ्यांसाठी 35 कोटीच्या जवळपास निधी त्यांनी दिले गेलेला आहे. नमस्कार सर्वांना, नमस्कार. माननीय व्यासपीठ आधार मानसिकीच्या प्रोग्राम निमित्ताने उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आदरणीय श्री रवींद्र कर्वे साहेब, माझा कलीग ऋषिकेश शिंदे IPS DYSP अंबाजोगाई, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांचं नाव मी घेत नाही, सर्वांचा नमस्कार. आणि माझ्यासमोर बसलेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, बाकी इतर बंधू बहिणी, सर्वांना नमस्कार. आधी थोडा माफी मागतो, थोडा उशिरा आलो मी. 2-3 प्रोग्राम अटेंड करून आलेल्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, आधी माफी मागतो. मला खूप आनंद वाटत आहे आज रोजी तुमच्या समोर येऊन अशा भाषण करायला. का आनंद वाटत आहे, कुठलाही गोष्टी चेंज करायच्या असेल, बदल व्हायचा असेल, समाजाचा विचार बदल करावा लागेल. बरोबर, कुठलाही गोष्टी चेंज करायच्या असेल, समाजाचा विचार बदल करावा लागेल. सो माझा एक किस्सा बोलतो, माझा 2 दिवसापूर्वीचा एक अनुभव बोलतो. मी ऑफिसला बसत होतो. जिल्हा परिषद बिल्डिंगमध्ये काम करणारी एक ताई, ते ताई म्हणजे 35 वर्षाचा होगा, 35 वयाचा होगा. त्याला नवरा नाही आहे, एक मुलगी आहे. मुलगी 10वीला पढाई करत आहे आणि त्याचा ताईचा पगार होगा 15,000 मॅक्सिमम. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहेत, परमनंट नाही आहे. 15,000 पगार होगा. ते मला सांगितले, साहेब काहीतरी करू शकतो का, माझा मुलीचा शिक्षणासाठी मला 40,000 रुपये प्रतिवर्ष त्या संस्थेला द्यायचं. म्हणजे प्रायव्हेट शाळामध्ये पाठवत आहेत, म्हणजे 40,000 रुपये मुलीच्या शिक्षणासाठी मला द्यायचं. सो मी विचार करत होतो, त्यांचा पगार आहे 15,000 रुपये, 15,000पेक्षा कमी. आणि दरवर्षी त्यांना किती मिळत होगा, 1,60,000 रुपये, 1,70,000 रुपये मॅक्सिमम. म्हणजे 1,70,000 रुपयेपैकी ते 40,000 रुपये त्याचं मुलीच्या शिक्षणासाठी द्यायला ते तयार आहेत आणि दिलेले पण आहेत. 9वीला दिलेलं होतं, आता 10वीला द्यायला त्यांच्याकडे तेवढं पैसा नसल्याने माझ्याकडे आले होतं. प्रिन्सिपलला बोलू शकतो का, प्राचार्याला बोलू शकतो का, काहीतरी कमी करून द्यायलासाठी. सो हेच मला बोलायचं होतं. मला ॲक्च्युली आनंद वाटलेलं होतं काय गोष्टीवर, त्यांचं पगाराचं 25%पेक्षा जास्त म्हणून त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी ते खर्च करायला तयार आहोत. म्हणजे ते एक विचार आहेत, त्या विचाराचं प्रतीक आहोत तुम्ही सर्व. सो त्या विचार म्हणजे समाजाचा विचार बदलून जात आहे, त्याचं प्रतीक आहोत तुम्ही सर्व आणि माझ्यासमोर बसलेले सर्व MBBS धारक, BSc नर्सिंग धारक आणि बाकी सर्व. सो मला तुम्हाला सांगायला इच्छितो, जे काही गोष्टी बदलायचं असेल, आपल्या समाजाचा म्हणजे समाजाचा प्रगती व्हायचं असेल, ते शिक्षणापासून सुरुवात करावा लागेल. ते शिक्षणासाठी तुम्ही भाव दिलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिक्षणाचा भूमिका इतका मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व आलेले आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहेत. आणि आपल्यासोबत 2 संस्थेचे प्रमुख आपल्यासोबत बसलेले आहेत. आता रवींद्र कर्वे साहेबांसोबत मी बोलत होतो. कर्वे साहेब सांगत होतं, मागील 2-3 वर्षामध्ये जवळपास 3,000 विद्यार्थ्यांसाठी 35 कोटीच्या जवळपास निधी त्यांनी दिले गेलेला आहे.
आणि आधार मनसुखीच्या मार्फतसुद्धा बरेच गोष्टी आता आजसुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. मुलांसाठी आपण जे सर्व साहित्य गोष्ट म्हणजे साहित्य, शैक्षणिक साहित्य वगैरे आपण वाटप केलेलं आहे. हे सर्व समाजाचं म्हणजे एक प्रतीक आहेत. आपले समाजसुद्धा राईट डायरेक्शनमध्ये म्हणजे एकदम बरोबरचा विचार करत आहे. त्याचं एकदम उदाहरण आहेत आपल्या संस्था आणि माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण मुलं. इतकं सांगून आज रोजी माझ्यासमोर बरेच म्हणजे वेगवेगळ्या घटक बसलेले आहेत. एकदम तरुण पोरं बसलेले आहेत, MBBS झालेले लोक बसलेले आहेत, नागरिक बसलेले आहेत, ताई सर्व बसलेले आहेत, आई लोक सर्व बसलेले आहेत. तो सर्वांसाठी काय बोलायचं हे नेहमी शंका होतं मला. मी तेसुद्धा विचार करत होतं. मोटिवेशनबद्दल सांगायचं, मोटिवेशन द्यायचं असं सांगितलं होतं पवार साहेबांनी मला. सो का मोटिवेशन द्यायचं? मी बीड जिल्ह्याबद्दलसुद्धा विचार करत होतो. माझ्या मोटिवेशन कोण कोण आहेत? आता काम करून करताना बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी हे गोष्टी पाहिलेल्या आहेत. बीड जिल्हा खूपच कष्टकरी लोकांचा जिल्हा आहे. बरोबर, खूपच कष्टकरी लोकांचा जिल्हा आहे. एकच उदाहरण सांगतो मी. काल परवासुद्धा एक मीटिंग अटेंड करत होतं, तेव्हा ऊसतोडीला जाणारे लोकांबद्दल होतं चर्चा. सो ऊसतोडीला कोण जातात? बीडचा कोण जातात ऊसतोडीला? मी विचार केले, कुटुंबामध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत होतं. तो ऊसतोडीला का जाता आहे तुम्ही? ते मला सांगितले, ऊसतोडीला मी जात आहे क्योंकि आम्ही फक्त खरीप सीझनमध्ये पेरणी करतो. खरीप सीझनमध्ये म्हणजे मान्सूनच्या टाईममध्ये. त्याच्यानंतर इथे पाणी मिळत नाही आणि आपल्याकडे जास्त जमीन पण नाही, 2 एकर 3 एकर मॅक्सिमम. सो त्याच्यातून आपल्याला काहीच मिळत नाही. सो खरीप सीझनमध्ये पावसाच्या टाईममध्ये आम्ही पेरणी करतो. त्याच्यानंतर दिवाळीनंतर आम्ही ऊसतोडीला जातात, ऊसतोड कामगार म्हणून. कुठेतरी तामिळनाडूला जातो, कर्नाटकेला जातो, महाराष्ट्राला, इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो. मी त्यांना विचारले तुम्हाला किती मिळतो पैसा? ते सांगत होतं मला 1.5 लाख रुपये मिळतो, 2 लाख रुपये मिळतो कपलला, जोडीला, म्हणजे हजबंड आणि वाईफला, नवरा बायकोला 2 लाख रुपयेपर्यंत मिळतो. ते अभिनंदनाची गोष्टी नाही आहे. तरीसुद्धा माझ्या डोक्यात हेच विचार होतं, बीड जिल्हा कष्टकरी लोकांचा जिल्हा आहे. म्हणजे खरीप सीझनमध्ये, मान्सूनमध्ये आपल्या शेतीमध्ये आपण शेती करतो. त्याच्यानंतरच्या टाईम पिरियडमध्ये बाहेर देशामध्ये जाऊन त्यांनी कमवत आहेत. कशासाठी? पुढच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी त्यांनी कमवत आहेत. सो माझं मोटिवेशन कोण कोण आहेत? हे जो आपल्या जिल्ह्यातून बाहेर जात आहेत, कष्ट करत आहेत, हे जो शेतकरी आहेत, माझं मोटिवेशन आहेत. आणि तुमचंसुद्धा मोटिवेशन हे जो सर्व लोक असायला पाहिजे. आणि आम्ही सर्व म्हणजे तुम्ही TV मध्ये सचिन तेंडुलकरला पाहतात, विराट कोहलीला पाहतात, PM ला पाहतात, CMला पाहतात. हे सर्व मोठा लोकच आहेत. लेकिन आपल्या आजूबाजूला बरेच लोक आहेत, त्यांच्या लिमिटेशनमध्ये, त्यांच्या मर्यादेमध्ये बसून त्यांचं लाईफ पुढे यायलासाठी खूप कष्ट करणारे लोक आपल्या समोर आहेत. ते आपल्या मोटिवेशन असायला पाहिजे. माझंसुद्धा मोटिवेशन, मी दररोज भेटणारे लोक माझं मोटिवेशन आहेत. आता कर्वे साहेब सांगत होतं, ते जवळपास किती 30 वर्षापर्यंत त्यांनी एक बँकाचं प्रमुख म्हणून काम केलेलं होतं. ठाण्याच्या सहकारी बँकाचं प्रमुख म्हणून काम केले होतं. त्याच्यानंतर ते समाजासाठी काम करत आहेत. ते सुद्धा आपले मोटिवेशन आहोत. हे जो सदस्यामध्ये बसलेले सर्व लोक आपल्या मोटिवेशन असायला पाहिजे. हे सर्व आहेत आपले मोटिवेशन. इतकं सांगून मी आणखीन एक गोष्टी सांगायला इच्छितो. मोटिवेशन भावनिक आहेत, इमोशनल आहेत. म्हणजे आज तुम्ही मोटिवेटेड झाले असेल, आज माझं भाषण ऐकून, ऋषिकेशचं भाषण ऐकून, आता कर्वे साहेब आणि बाकी इतर मान्यवरांचं भाषण ऐकून तुम्ही मोटिवेट झाले असेल. लेकिन मोटिवेशन किती दिवसपर्यंत थांबणार आहेत? आज मोटिवेटेड होईल, उद्या तुमचं मोटिवेशनचं एनर्जी कमी होऊन जाईल, परवा पुन्हा कमी होऊन जाईल, असं पण असू शकतो. सो सर्वांना विनंती आहेत, मोटिवेशन भावनिक आहेत, इमोशनल आहेत. मोटिवेशनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहेत? माझ्या मताप्रमाणे ते डिसिप्लिन आहेत, कन्सिस्टन्सी आहेत. अंग्रेजीमध्ये कन्सिस्टन्सी बोलतात, मराठीमध्ये काय बोलतात? स्थिरता बोलतो का? हां, म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज सेम काम करणे, कन्सिस्टन्सी बोलतात. सो सर्वांना तेच विनंती आहेत, तुम्ही डिसिप्लिन व्हायला पाहिजे. सकाळी उठून तुमचं शेड्यूल अगदी बरोबर ते शेड्यूल पालन करायला पाहिजे. मी तेच करतो दररोज. सकाळी उठून काहीतरी असू दे, सकाळी उठून कसरत करतात. 1 तास कसरतीसाठी माझ्या शरीरासाठी देतो मी. त्याच्यानंतर न्यूजपेपर पढाई करतो, त्याच्यानंतर फाईल बघतो, त्याच्यानंतर ऑफिसला जातो, रात्री आल्यानंतर कुटुंबासाठी वेळ देतो. म्हणजे हे शेड्यूल दररोज फॉलो करतो. ते शेड्यूलतून सक्सेस होतो का, परिणाम जातो का, हे मी बघत नाही. रोज ते शेड्यूल फॉलो करायला पाहिजे. सो आज रोजी इथे क्लिअर झालेले, ग्रॅज्युएशन पास झालेले सर्व मुलांना माझं विनंती तेच आहेत,
डिग्री सर्टिफिकेट मिळाले तुम्हाला, MBBS झाले, तुम्ही BSc नर्सिंग झाले, ते कुठलाही गोष्टीचा एंड नाही आहे, जे जस्ट सुरुवात आहेत. हे आपण 21 सेंचुरीमध्ये आहोत. 21 सेंचुरी म्हणजे माहितीच्या सेंचुरी आहेत, इन्फॉर्मेशनची सेंचुरी आहेत. इन्फॉर्मेशनशिवाय, माहितीशिवाय तुम्ही पुढे जाणार शक्यच नाही आहे, तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असून तरीसुद्धा. मी दररोज पाहत आहेत, माझ्यासमोर बरेच डॉक्टर्स येतात, नंबर जास्त आहेत, आता सप्लाय जास्त वाटलेले आहेत. तुम्ही एक उत्तम डॉक्टर व्हायलासाठी, उत्तम नर्स व्हायलासाठी, उत्तम कुठलाही शेती करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कंटिन्युअस लर्निंग पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. परवा दिवशी मी एक कृषीभूषण गोडके म्हणून एक माणूस आहेत, एक शेतकरी आहेत, बीडमध्ये त्यांच्याकडे गेले होते. ते त्यांच्या शेतीतून लाखो रुपये प्रति महिना ते कमावतात. मी त्यांना विचारले, कसं कमावता तुम्ही? त्यांनी मला सांगत होतं, मी BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर जवळपास 3-4 वर्ष त्यांनी फिरत होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे बारामतीमध्ये गेले, ह्या नाशिकमध्ये गेले, बाकी जे शेतीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण केलेले सर्व ठिकाणी ते गेले. आसाममध्ये सुद्धा गेले, UPमध्ये सुद्धा गेले. सर्व ठिकाणी जाऊन नवीन नवीन गोष्टी त्यांनी शिकून इथे येऊन बीडमध्ये त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी ते कॉपी केले. म्हणजे मी पण तुम्हाला ते सांगायला इच्छितो, कुठलाही प्रोफेशनमध्ये असेल, कुठलाही ग्रॅज्युएशन तुम्ही केले असेल तरीसुद्धा तुमचं लर्निंग, तुमचा जो शिकण्याचा जो पद्धत कंटिन्युअस ठेवा. आता सुरुवातच आहेत. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळाले म्हणजे त्याचा एंड नाही आहे, सुरुवातच आहे. ते सुरुवात पकडून हे पूर्ण एनर्जीप्रमाणे तुम्ही पुढील पण काम करावे, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवावे. अशी केले तर आपल्याला पण लाईफमध्ये जिंकू शकतो, आपल्याला सक्सेस असू शकतो, असा माझा विनंती आहे सर्वांशी. आणि इतकं सांगून मला हे संधी दिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्याकडून जे काही सहकार्य, म्हणजे जे काही सपोर्ट पाहिजे असेल कुठल्याही गोष्टीबद्दल, शिक्षणाच्या संदर्भात या बाकी इतर गोष्टीच्या संदर्भात असेल, माझ्याकडे या, माझ्याकडून. आणि मी आधार मानसुकीयेसोबत नेहमी संपर्कात असतो. तुम्हाला जे काही सपोर्ट पाहिजे असेल, मी नेहमी तुमच्यासोबत असणार आहेत. आणि आज तुम्हाला मिळालेले जो ऊर्जा आहेत, एनर्जी आहेत, दिशा आहेत, ते दिशा डायरेक्ट पद्धतीने वापरून आपण पुढे गेले तर आपल्याला सक्सेस असू शकतो, असा माझा विचार आहेत. आणि विश्वास नाही आहे, ते 100% होईल असा माझा 100%चा माझा खात्री आहे. इतका सांगून माझ्या 2 शब्द संभवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.